नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता गुरुजींनी जानकीला सांगितलेलं असतं की भूतकाळामध्ये नकळतपणे तू कुणाला दुखावलंयस का, आणि जर तसं काही असेल तर तू डोळे बंद कर आणि या पेनने पेपरवरती तुझ्यासमोर जे काही येईल ना ते काढण्याचा प्रयत्न कर। तेव्हा प्रेक्षकांनो, 10-12 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना जानकी बरोबर एक भयानक घटना घडलेली असते आणि ती घटना आठवल्यानंतर ती आता पेपरवरती एक सिम्बॉल तयार करते, त्याच्यामध्ये हार्ट शेप तयार करून त्याच्यावरती गुणेले काढते। तेव्हा इथे ते चिन्ह बघितल्यानंतर ऋषिकेश मकरंदचं नाव घेतो आणि जेव्हा इथे मकरंदचं नाव घेतलं जातं तेव्हा जानकीच्या समोर आपला भयानक भूतकाळ उभा राहतो आणि तेव्हा जानकी खूपच जास्त घाबरते आणि मकरंद परत आलाय असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये येते। तेव्हा प्रेक्षकांनो, मास्कमॅन दुसरा तिसरा कुणी नसून हा मकरंद आहे ही गोष्ट जानकीला समजल्यानंतर जानकीने मकरंद बरोबर बोलायचं ठरवलेलं असतं आणि जेव्हा जानकी आता मकरंद बरोबर बोलते आणि त्याला भेटायचं ठरवते तेव्हा इथे मकरंदसुद्धा मास्कमॅन म्हणूनच जानकीला भेटायचं ठरवतो। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी मकरंदला प्रश्न विचारते की तू माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का करतोयस? तू का बरं माझ्या हात धुवून मागे लागलायस? आता काय हवंय तुला? तेव्हा मकरंद म्हणतो, मला तेच हवं आहे जे 10-12 वर्षांपूर्वी मला हवं होतं, ते म्हणजे तू। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये मास्कमॅनने जानकीच्या समोर आता एक अट ठेवलेली असते। जानकीला जर रणदिवे कुटुंबाचं साम्राज्य परत हवं असेल तर त्यासाठी मकरंदने तिच्यासमोर एक भयानक अट ठेवलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ती अट जानकीने पूर्ण केली तरच रणदिवे कुटुंबांना त्यांचं साम्राज्य मी परत करून टाकेन असं आता मास्कमॅनने जानकीला सांगितलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी त्याचबरोबर ऋषिकेश या दोघांना कळलेलं असतं की माया ही मास्कमॅनची बहीण आहे, कारण जानकीने मायाला मास्कमॅनला भेटायला जाताना बघितलेलं असतं, त्या दोघांना एकमेकांबरोबर बोलताना बघितलेलं असतं। त्यामुळे माया ही मास्कमॅनची कुणीतरी नक्कीच आहे हे जानकीला समजलेलं असतं। त्यामुळे ऋषिकेशने जानकीबरोबर आता खोटं नाटक भांडायचं नाटक केलेलं असतं। त्यामुळे मायाला त्या दोघांचं भांडण खरं वाटेल आणि त्यामुळे इथे मास्कमॅनचा गैरसमज होईल असं आता ऋषिकेशला वाटत असतं। त्यामुळे त्याने जानकीबरोबर खोटं भांडणसुद्धा केलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने जानकीला सांगितलेलं असतं की ठीक आहे, तू मास्कमॅनची अट आता आपल्याला मान्य आहे असं नाटक कर, आपल्याला फक्त नाटक करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या मास्कमॅनला वेडं बनवायचं आहे। आतापर्यंत ऐश्वर्याला हाताशी धरून त्याने आपल्याला खूप त्रास दिला ना, पण आता आपण त्याला त्याच्याच प्लॅनमध्ये अडकवायचं असं ऋषिकेश, जानकी आणि त्याचबरोबर रणदिवे कुटुंब यांनी ठरवलेलं असतं। फक्त या सगळ्यापासून मायाला लांब ठेवायचं असं सुद्धा जानकीने सगळ्यांना सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने मास्कमॅनला वेडं बनवण्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन केलेला असतो आणि मास्कमॅनने जानकीच्या समोर कुठली अट ठेवलेली असते ते आपण आता सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, जानकी गुरुजींकडे जाते तेव्हा तिथे गेल्यानंतर ऋषिकेश, जानकी यांना कळतं की मास्कमॅन दुसरा तिसरा कुणी नाही आहे, तो मकरंद आहे आणि MK कंपनी जी कंपनी आहे ती मकरंदची आहे हे सुद्धा जानकीला समजलेलं असतं। जानकी घाबरते आणि म्हणते, ऋषिकेश आता काय करायचं आपण? मास्कमॅन आणि माझा भूतकाळ म्हणजे मकरंद, दुसरं तिसरं कुणी नाही, तो आपल्याकडून बदला घ्यायला आले असेल का? 12 वर्षांपूर्वी आपण त्याच्याबरोबर जे काही केलं त्याचा बदला घेण्यासाठीच तो इथे आला असेल, कारण मकरंदला जानकीबरोबर जबरदस्तीने लग्न करायचं असतं, त्याचं एकतर्फी प्रेम असतं जानकीवरती, पण जानकी आणि ऋषिकेशचं एकमेकांवरती प्रेम असतं, त्यांना लग्न करायचं असतं आणि तेव्हा ही गोष्ट मकरंदला कळते आणि तो जानकीबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतानाच मंदिरामध्ये ऋषिकेश येतो आणि मकरंद जानकीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असताना ऋषिकेशने त्याचा हात पकडलेला असतो आणि तेव्हा तो आपल्याबरोबर पोलिसांना सुद्धा घेऊन येतो।
तेव्हा मकरंद एका मुलीची इच्छा नसताना जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न करतोय या गुन्ह्याखाली त्याला अरेस्ट केलेली असते. पण त्यानंतर इथे मकरंदचा इगो असा काही दुखावलेला असतो की त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते की आता फक्त जानकीकडून बदला घ्यायचा. काही वर्ष जेलमध्ये घालवल्यानंतर मकरंद बाहेर येतो आणि स्वतःला इथे इतका आता बदलून टाकतो की तो स्वतःची कंपनी उघडतो. आणि नुसती कंपनी उघडत नाही तर त्यानंतर रणदिवेंना उद्ध्वस्त करण्यासाठी तो मास्कमॅन बनून परत येतो. मास्कमॅन बनतच त्यांनी आपल्या बहिणीलासुद्धा या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेले असते आणि ती म्हणजे माया. या सर्व गोष्टी आता जानकीच्या लक्षात तेव्हा येतात जेव्हा इथे माया घरामधून लपून छपून सातत्याने बाहेर पडत असते. तेव्हा जानकी तिचा पाठलाग करत तिच्या मागोमाग जाते. तेव्हा माया मास्कमॅनला भेटायला गेलेली आहे हे आता जानकीच्या लक्षात येतं. तेव्हा जानकीला कळतं की घरातल्या गोष्टी बाहेर कशा कळत आहेत. एकतर आजी ऐश्वर्याला सांगत असतात, नाहीतर एकतर माया मास्कमॅनला सांगत असते. आणि तेव्हा जानकी आता ही गोष्ट कुणापासून लपून ठेवत नाही. ती सौमित्र, सारंग, अवंतिका यांनासुद्धा मकरंदचं सत्य सांगते. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी बरोबर बोलतेस तू. मकरंद हाच MK कंपनीचा मालक आहे आणि त्यानेच आपले प्रॉपर्टीचे पेपर हे आता हडप केलेले आहेत आणि तो तुला आणि त्याचबरोबर कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे जानकी म्हणते की आता मी त्याला फोन करणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काय बोलशील त्याला? तेव्हा जानकी म्हणते, आता तुम्ही बघाच मी काय करते ते. तो आता आलाय ना माझ्याकडून बदला घ्यायला, पण त्याला मला त्रास द्यायचा आहे तेवढा देऊ दे, पण मी माझ्या कुटुंबाला अजिबात त्रासात बघू शकत नाही हे त्याला कळलं पाहिजे. जबरदस्तीने कुठलीच गोष्ट मिळवता येत नाही ऋषिकेश, हे त्याला तेव्हासुद्धा कळलं नव्हतं आणि त्याला ते आत्तासुद्धा कळत नाही आहे. त्याला काय वाटतंय, मला असा त्रास देऊन मला असं सळो की पळो करून सोडलं तर मी गप्प बसेन, मी खचून जाईन असं वाटतंय का त्याला? पण त्याला माहिती नाही आहे मी जानकी आहे, जानकी. आणि ऋषिकेशसारखा नवरा, माझं इतकं सुंदर कुटुंब माझ्याबरोबर असताना मी त्याला काही घाबरणार आहे का? तेव्हा इथे आता जानकी आपल्या मोबाईलवरून मास्कमॅनला फोन करते. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, हां बोल जानकी, का फोन केला आहेस मला? तेव्हा जानकी म्हणते, कोण बोलतं आहे, मास्कमॅन बोलतो आहे की मकरंद? तेव्हा इथे मकरंद आता गप्पच बसतो. तेव्हा तो म्हणतो, काय बोलतेस तू, कुणाला फोन केला आहेस, तुला तरी कळतं आहे का की आता तुझी अवस्था इतकी बिकट झाली की तुला कुणाचीही नावं सुचत आहेत. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद मला माहिती आहे तू परत आला आहेस आणि तूच आहेस ना MK कंपनीचा मालक, बरोबर ना? तुझ्याकडेच आहेत ना आमच्या प्रॉपर्टीचे पेपर. काय मिळतं आहे काय तुला ऐश्वर्याच्या मदतीने आम्हाला त्रास देण्याचा जो काही तू विचार केला आहेस, काय मिळतं आहे तुला? आनंद, समाधान मिळत असेल ना? 12 वर्षांपूर्वी तुझा हेतू साध्य झाला नाही माझ्याबरोबर जबरदस्ती लग्न करण्याचा, त्यामुळे आता परत येऊन मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस ना? सांग तुझ्या मनात काय आहे, अजून काय त्रास द्यायचा आहे? मला तुला भेटायचं आहे मकरंद, तू बोलशील तिथे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मकरंदलासुद्धा खरं तर जानकीला भेटायचंच असतं. मकरंद म्हणतो, ठीक आहे, ॲड्रेस देईन मी तुला, पण एकटीने यायचं, घाबरू नकोस, मी काही करणार नाही तुला, पण एकटीने यायचं, बरोबर कुणालाही घेऊन यायचं नाही, मी आत्ताच सांगतोय तुला. जानकी म्हणते, ठीक आहे, मी एकटीने येईन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मकरंद छान तयार झालेला असतो आणि इथे आता जानकीची वाट बघत असतो आणि जानकीला ज्या ठिकाणी त्याने भेटायला बोलवलेलं असतं संपूर्ण जागा डेकोरेट केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी इथे नेहमीप्रमाणे ती जशी तयार होते तशी तयार होऊन आता मास्कमॅनला भेटायला जायला निघते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू तुझी काळजी घे. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझा फोन इथे चालूच असणार आहे, तिथे आमच्यामध्ये जे काही बोलणं होईल ते तुम्हाला इथे ऐकू येईल आणि त्यामुळे तुम्हाला सगळं काही कळेल. मी कुठल्या संकटात सापडले तर ते सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुम्ही माझ्या आजूबाजूलाच असणार आहात ना? तेव्हा इथे आता मोठी गाडी घेऊन अवंतिका, सौमित्र, जानकी, ऋषिकेश आणि सारंग हे आता 5ही जण त्या गाडीमधून निघालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता एका बाजूला गाडी थांबून तिथून आता जानकी एकटी जाणार असते. फोन आता चालूच असतो. तेव्हा इथे मास्कमॅन जानकीची आतुरतेने वाट बघत असतो आणि ते डेकोरेशन तसंच केलेलं असतं जे इथे 12 वर्षांपूर्वी त्या मकरंदने जानकीसाठी केलेलं असतं, जेव्हा त्याने पहिल्यांदा जानकीला भेटायला बोलवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी घाबरते. ती म्हणते, मकरंद कुठे आहेस तू?
तेव्हा मकरंद तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, जानकी, तू अगदी तशीच आहेस ग अजूनही, जशी 12 वर्षांपूर्वी होतीस. फक्त थोडासा बदल आहे, ते म्हणजे आता साडी नेसतेस आणि गळ्यामध्ये त्या ऋषिकेशच्या नावाचं मंगळसूत्र. मी जेलमध्ये गेल्यानंतर लगेच त्याच्याबरोबर लग्न केलंस ना तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, मकरंद हे सगळं काय आहे, कशासाठी करतोयस तू, आणि मला त्रास देऊन, माझ्या कुटुंबाला त्रास देऊन काय साध्य काय तुला करायचं आहे. म्हणजे मला मान्य आहे की तुला समाधान मिळतं आहे, पण त्याच्यातून साध्य काय करायचं आहे तुला, काय समाधान मिळतं आहे तुला ते तरी सांग. आणि हे सगळं करून काय मिळणार काय आहे तुला. तेव्हा मकरंद म्हणतो की समाधान तर मला मिळतंयच, पण मला अजून एक गोष्ट मिळते आणि ती म्हणजे तुला त्रासात बघून मला आनंद होतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, ठीक आहे, मग तुला जितका त्रास द्यायचा आहे तितका दे. तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, मी खरं सांगते, कारण माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे तू किती काही केलंस ना तरीसुद्धा तुझ्या हाती काही लागणार नाही आहे ना, तेव्हा तुझ्या हातात काही आलं ना आता येईल. तेव्हा इथे जानकी म्हणते, चल आता मी स्पष्टपणेच तुला विचारते की काय हवं आहे तुला ते सांग ना. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, सांगतो, पण त्याआधी काहीतरी खाऊन घे ना. तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ आहेत, जे तुला कॉलेजच्या वेळेला आवडायचे ते सगळे पदार्थ मी बनवून आणले, तू प्लीज खा ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही नको, मला काही नको आहे तुझं खायला, फक्त मला सांग तुला काय हवं आहे, म्हणजे तू मला त्रास देणं बंद करशील. हे बघ, तुला मला त्रास द्यायचा आहे ना, मला दे ना तू त्रास, पण माझ्या कुटुंबाला का देतोयस, त्यांची काय चूक आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, काय केलं म्हणजे तू हा त्रास देणं बंद करशील. हे बघ, माझ्या कुटुंबाचं आहे हे सगळं, रणदिवेंची प्रॉपर्टी त्यांना परत करून टाक, ती माझी नाही आहे, ती रणदिवेंची प्रॉपर्टी आहे, ती त्यांना परत करून टाक. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, अच्छा, म्हणजे रणदिवेंची प्रॉपर्टी परत केली, मग मी तुला त्रास कसा जायचा, त्या रणदिवेंना त्रास कसा द्यायचा, त्या ऋषिकेशला कसा त्रास देऊ मी, सांग ना. तुला त्रासात बघून तो ऋषिकेशसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो, मला माहिती आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला सगळ्यांना त्रास देणार. तेव्हा जानकी म्हणते, काय करशील तू, आम्हाला त्रास देऊन तुला काय मिळणार आहे, कधीच तुला ते समाधान मिळणार नाही. मला त्रासात बघून तुला खरोखर आनंद होतोय का. तेव्हा जानकी म्हणते, हे बघ मकरंद, मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे, मी स्पष्टपणेच बोलते, रणदिवेंची प्रॉपर्टी त्यांना परत कर, त्यांचा बिझनेस त्यांना परत कर, आणि ते परत करण्यासाठी तुला काय हवं आहे ते सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरंद म्हणत असतो, ठीक आहे, जर तू इतकं स्पष्टपणे बोलतेस तर मी पण स्पष्टपणेच तुला सांगतो, मी इथे रणदिवेंचं सगळं साम्राज्य त्यांना परत करायला तयार आहे. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी, त्यांचे दागिने, पैसा, सगळं काही मी त्यांना परत करेन, त्यांचं राहतं घरसुद्धा. पण त्या बदल्यात माझीसुद्धा एक अट आहे, मलासुद्धा काहीतरी हवं आहे. तेव्हा जानकी म्हणते, सांग ना तुला काय हवं आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, तेच जे 12 वर्षांपूर्वी मला हवं होतं, मला तू हवी आहेस जानकी. जानकी म्हणते, मकरंद, तुझं डोकं फिरलं आहे, लग्न झालं आहे माझं, माझी मुलगी आहे एक सोन्यासारखी, आणि तुला आता मी हवी आहे. लाज नाही वाटत तुला एका लग्न झालेल्या बाईबरोबर असं बोलताना. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, का त्यावेळेला माझं तुझ्यावरती प्रेम नव्हतं, मी तुझ्याबरोबर लग्न करत नव्हतो, तू मला नकार दिलास म्हणून मला जबरदस्ती करावी लागली होती, पण त्यावेळेला तुला माझं प्रेम कळलंच नाही गं, आणि त्या ऋषिकेशबरोबर लग्न केलंस ना. मग तुला जर बरबादी हवी असेल तर तू नको करू माझ्याशी लग्न, नको येऊस माझ्याकडे. आणि जर तुला रणदिवेंचं साम्राज्य परत हवं असेल, तुझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची हकलपट्टी जर तुला ह्या वयात त्यांची घरातून करायची नसेल ना, तसेही आता महिना संपायला फक्त 15 दिवस उरलेत, जर त्यांची हकलपट्टी तुला ह्या वयात घरातून करायची नसेल तर मी तुला तुझ्या मुलीसकटसुद्धा स्वीकारायला तयार आहे. आता बघ, मी तुझ्यासमोर अट ठेवली, तू रणदिवेंना सोडायचं आणि माझ्या महालात येऊन राहायचं. तुझ्या मुलीला घेऊन आलीस तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे, ती मुलगी मी माझी मुलगी म्हणूनसुद्धा सांभाळेन. पण तुला जर तुझ्या कुटुंबाला रस्त्यावरती आणायचं नसेल तर माझी ही अट मान्य कर, मी संपूर्ण प्रॉपर्टी तुला परत द्यायला तयार आहे, आणि तू फक्त माझ्याकडे यायचं, असं आता मकरंदने जानकीला सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद, हे त्यावेळेला सुद्धा शक्य नव्हतं आणि ते आताही शक्य नाही आहे. मी ऋषिकेशला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही. अशी आट तू घालूच नकोस जी कधीही पूर्ण करता येणार नाही. हे बघ, त्या बदल्यात तुला दुसरं काही हवं असेल तर सांग, तुला आम्ही हवं तर आमची अर्धी प्रॉपर्टी देऊ. तुला जर प्रॉपर्टीच हवी असेल ना तर ती अर्धी तुला मिळेल, पण आमचं घर आणि आमचा बिझनेस सोडून. तेव्हा प्रेक्षकांनो,
मकरंद म्हणतो, मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये जरा पण इंटरेस्ट नाही आहे. माझ्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे का? मी तुला हा त्रास देतो आहे काय तुझ्या प्रॉपर्टीसाठी? तेव्हा इथे मकरंद म्हणतो की माझं बोलून झालं आहे. माझी हीच अट आहे की मी तुझं साम्राज्य, तुमची प्रॉपर्टी रणदिवेंना परत करेन, जर तू माझ्याकडे परत येणार असशील तर. 12 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने तू माझा इन्सल्ट केला होतास ना, तो मी विसरलेलो नाही आहे. पण मी तुला रागाने माझ्याकडे नेणार नाही आहे. तेव्हासुद्धा जेवढं प्रेम होतं ना, तेवढं प्रेम आताही आहे आणि मी तुला प्रेमानेच माझ्या घरी घेऊन जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते, नाही, हे शक्य नाही आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, ठीक आहे, मग विसरून जा, तुझी प्रॉपर्टी सगळं विसरून जा. 15 दिवसाच्या आत घर रिकामं करायचं हे लक्षात ठेव आणि मग तो काय तुला डिसिजन द्यायचा आहे ना, तो डिसिजन दे. कळलं तुला? इतकी घाई करू नकोस निर्णय द्यायची. आणि जर तुझा निर्णय बदलला तर मला फोन कर आणि सांग. आता गेलीस तरी चालेल. जा ऋषिकेश, आणि तुझं रणदिवे कुटुंब तुझी वाट बघत असेल. तेव्हा मकरंदला हे सुद्धा माहिती असतं की हे सगळेजण जानकीच्या सोबत आलेले आहेत, फक्त ते मागे उभे राहिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आता तिथून निघत असताना माया तिथे झुळूकशी तिला दिसते. तेव्हा जानकीला कळतं की मायासुद्धा इथे आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता गाडीमध्येच ऋषिकेश, सौमित्रा, अवंतिका आणि सारंग यांना सांगते, बघितलं तुम्ही, मकरंदचं बोलणं ऐकलंत ना? अजूनही त्याच्या मनामध्ये तोच राग आहे जो आधी होता आणि आता त्याने मुद्दाम ही अट ठेवली आहे, त्याला बदला घ्यायचा आहे माझ्याकडून म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, ह्या मकरंदने आपल्याला खूप त्रास दिला ना, आता आपण त्याला त्रास द्यायचा. आपण एक काम करूया, त्याची अट मान्य करायचं, आपण फक्त नाटक करायचं. आपण फक्त बोलायचं की तुझी अट आम्हाला मान्य आहे आणि मग आपण त्याच्याकडून आपली प्रॉपर्टी ही कशी तरी काढून घ्यायची. एकदा का आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळाले, मग तो आपलं काही वाकडं करू शकणार नाही. फक्त प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातामध्ये आले पाहिजे. तेव्हा इथे जानकी म्हणते, अगदी बरोबर. त्यामुळे आपल्याला नाटक करायचं आहे की त्याची अट आपल्याला मान्य आहे, असं फक्त नाटक करायचं. तेव्हा ती म्हणते, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माया ही त्या मास्कमॅनची कुणीतरी आहे, म्हणजे मकरंदची कदाचित बहीण वगैरे असू शकते. ती त्याला मदत करते. आपल्या घरामध्ये राहून ती सगळी माहिती मकरंदला देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता आपल्याला जे काही नाटक करायचं आहे ना, मायासमोर करायचं आहे. आता मकरंदनी माझ्यासमोर जी काही अट ठेवली ती आपण घरच्या लोकांना सांगायची. आणि ऋषिकेश, तुम्ही माझ्याबरोबर भांडायचं, म्हणजे ती माया मकरंदला सांगेल की या गोष्टीवरून आपल्यामध्ये वाद झाला आहे, भांडण झालं आहे, आणि मग तेव्हाच आपण आपलं नाटक सुरू करायचं. आपल्याला फक्त त्या मकरंदजवळचे प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे आहेत. मग ते काही करून आपल्याला मिळवावेच लागतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळी गोष्ट यांनी व्यवस्थितरित्या ठरवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे मायासुद्धा घरी आलेली असते. तेव्हा जानकी आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना नाटकाबद्दल आधीच तयार करून ठेवते. फक्त आजीला त्यापासून लांब ठेवते. तेव्हा माया आल्यानंतर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, हे काय बोलतेस तू? तो मकरंद परत आला आहे आणि त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, म्हणून त्याने आम्हाला सगळ्यांना इतका त्रास दिला, माझ्या आईवडिलांना ह्या वेळेत त्रास दिला त्या मकरंदने. म्हणजे आधी कॉलेजमध्ये असताना त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं, हे मी मान्य करू शकतो, पण ते एकतर्फी प्रेम होतं. पण आता इतकी वर्ष झाली लग्नाला आणि तरीसुद्धा तो तुला विसरू शकला नाही आहे. म्हणजे तुझ्यासाठी तो आता माझ्या संपूर्ण कुटुंबाला काही उद्ध्वस्त करणार आहे का? आणि हे तो थांबवणारसुद्धा नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, या सगळ्यात आता माझी काय चूक आहे? इतक्या वर्षानंतर तो परत येईल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. मी काय करू शकते आता? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, मग तुला योग्य वाटेल तो निर्णय घे तू. मी तुला आता अडवणार नाही आहे. कारण तुझ्यासाठी जर तो माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना या वयात घरातून बाहेर काढू शकतो, म्हणजे तो काही करू शकतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश, काय करू मग मी? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काही कर, पण त्याला इथून जायला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, तो एकाच अटीवरती जाईल. तो म्हणालाय की जर मी त्याच्याकडे परत गेले तर तो संपूर्ण प्रॉपर्टी परत द्यायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो, मग काय म्हणणं आहे तुझं? तेव्हा इथे जानकी म्हणते की मी माझ्या कुटुंबासाठी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. आणि जर तो संपूर्ण प्रॉपर्टी द्यायला तयार आहे, मी त्याच्याकडे गेले तर मी ते सुद्धा करायला तयार आहे. मी माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला रस्त्यावरती आलेलं बघू शकत नाही. माझा भूतकाळ माझ्या मांडगुटीवरती असा येऊन बसेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. आतापर्यंत सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं असाच विचार करत होते. पण जर माझ्यामुळेच माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर ते मात्र मी सहन करणार नाही.
मी मास्कमॅनला आता सांगणार आहे की त्याची अट मी मान्य करते म्हणून. तेव्हा आता मायाला हे त्यांचं भांडण खरंच वाटत असतं की इथे मकरनमुळे त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि आता अशाच भांडणाचा फायदा घेत संपूर्ण रणदिवे कुटुंब नाटक रचत इथे आता त्या मकरनला वेडं बनवणार आहेत आणि स्वतः मात्र पेढे खाणार आहेत आणि त्याचबरोबर त्या मायाला सुद्धा उल्लू बनवण्याचं काम इथे संपूर्ण रणदिवे कुटुंब खूपच हुशारीने करणार आहेत आणि असं नाटक करत आपले संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर परत मिळवणार आहेत.